मंडळी, यावेळची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही अभूतपूर्व होताना दिसत आहे। प्रत्येक पक्ष, प्रत्येक नेता सध्या जोरदार प्रचार करताना दिसत असून न भूतो न भविष्यती अशी ही निवडणूक होताना दिसत आहे। कारण यावेळी पारंपरिक सहयोगी पक्ष एकमेकांच्या विरोधात लढत आहेत। शिवाय राष्ट्रवादी व शिवसेना या पक्षांच्या फुटीनंतर अनेक नेते विभागले गेले आहेत। पारंपरिक मित्र यावेळी निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असलेले दिसत आहेत, तर अनेक ठिकाणी पारंपरिक कडवे प्रतिस्पर्धी सुद्धा हातात हात घालून निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहेत। म्हणजे अशा सगळ्या राजकीय परिस्थितीत नेते मंडळीपासून अगदी कार्यकर्त्यांपर्यंत कुणालाही कशाचाही थांग पत्ता लागत नाहीये। कुणालाही आपल्या यशाची ठाम खात्री वाटत नसल्याचं चित्र दिसून येत आहे। त्यामुळेच प्रत्येक राजकीय पक्ष, प्रत्येक नेता आपल्यालाच यश मिळावं म्हणून सध्या जीव तोडून मेहनत करताना दिसत आहे। पण मंडळी, असं असलं तरी काही ठराविक जागा अशा आहेत जिथं मतदानाआधीच काय चित्र असेल स्पष्ट झालेलं दिसत आहे, असं राजकीय जाणकार सांगतात। म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की भाजपाचे ते कोणते 10 नेते आहेत जे निवडणुकीत फिक्स निवडून येतील। नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। म्हणजे सध्याच्या मिक्स व अस्थिर राजकीय वातावरणात सुद्धा भाजपाचे जे 10 नेते फिक्स निवडून येतील असं राजकीय जाणकार ठामपणे सांगत आहेत। त्यापैकी पहिले नेते आहेत ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र भाजपाचा प्रमुख चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस। म्हणजे राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौथ्यांदा रिंगणात असून त्यांच्या विरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुर्दे पाटील हे मैदानात आहेत। म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेस अशा थेट लढतीत भाजपाचे संघटनात्मक पाठबळ ही या पक्षाची भक्कम बाजू असून पक्षांतर्गत मतभेद हे काँग्रेसचे दुखणे आहे। म्हणजे भाजपाने आणि अर्थातच फडणवीस यांनी हा मतदारसंघ सलग 3 वेळा मोठ्या मार्जिनने जिंकलेला आहे। 2019च्या निवडणुकीत फडणवीस हे 1,09,237 मतं मिळवून इथून विजय झाले होते। त्यावेळी काँग्रेसचे डॉक्टर आशिष देशमुख यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती। त्यावेळी या दोघांतील विजयांचं अंतर तब्बल 49,344 मतांचं होतं। तर 2014च्या निवडणुकीत फडणवीस हे 1,13,918 मतं मिळवून विजय झाले होते। त्यावेळी काँग्रेसचे प्रफुल्ल गुर्दे पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती। त्यावेळी या दोघांतील विजयाचं अंतर तब्बल 58,942 मतांचं होतं। म्हणजे हा मतदारसंघ म्हणजे भाजपाचा बालेकिल्ला आहे। शिवाय भाजपाचे हेवीवेट नेते फडणवीस यांच्या मतदारसंघात विशेष ताकद आहे। त्यामुळे यावेळी फडणवीस हेच इथून फिक्स जिंकून येतील असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात। म्हणजे फिक्स निवडून येतील असे भाजपाचे पुढील नेते आहेत चंद्रशेखर बावनकुळे। नागपूर जिल्ह्यातील कामठी हा विधानसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो। गेल्या 3 निवडणुकीत भाजपाने इथे सलग विजय मिळवलेला आहे। म्हणजे 2009 व 2014 या 2 वेळेला इथून सलग विजय मिळवलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांना 2019ला पक्षाने तिकीट नाकारलं होतं। त्या जागी दुसरा उमेदवार भाजपाने दिला होता, पण तोही उमेदवार तिथून निवडून आला होता। पण त्यानंतर पक्षानं बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष करून त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं होतं। म्हणजे यावेळी भाजपाने आपल्या पहिल्याच यादीत चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी या मतदारसंघातून उतरवलेलं आहे। बावनकुळे येथून या अगोदर 2दा आमदार राहिलेले आहेत। शिवाय भाजपाची या मतदारसंघात विशेष पकड आहे। त्यामुळे एकंदरीत बावनकुळे यांचा इथला विजय स्थानिक राजकीय जाणकारांच्या मते फिक्स मानला जातोय। म्हणजे फिक्स निवडून येतील असे भाजपाचे पुढील नेते आहेत चंद्रकांत दादा पाटील। म्हणजे भाजपाचे महाराष्ट्रातील हेवीवेट नेते व विद्यमान मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे यावेळी पुन्हा कोथरूड विधानसभेतून निवडणूक लढवत आहेत। म्हणजे गेल्या काही वर्षात कोथरूड हा भाजपाचा बालेकिल्ला असलेला दिसून येतोय। विधानसभेच्या मागील 2 टर्मला मेधा कुलकर्णी आणि चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या मार्जिननं इथे विजय मिळवला होता। शिवाय या लोकसभेला सुद्धा मुरलीधर मोहोळ यांना तब्बल 75,000च्या आसपास लीड देऊन कोथरूडनं त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता। त्यामुळं मध्यमवर्गीय लोकांचा वरचष्मा असलेल्या या मतदारसंघावर अजूनही भाजपाचा चांगला होल्ड असल्याचं त्यावेळी दिसून आलं होतं। म्हणजे या विधानसभेला कोथरूडमध्ये भाजपाकडून चंद्रकांत दादा पाटील, तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, तर मनसेकडून ऍडव्होकेट किशोर शिंदे अशी तिरंगी लढत आहे। मंडळी, इथं तिरंगी लढत असली तरी इथली सध्याची राजकीय परिस्थिती बघता इथून चंद्रकांत दादा पाटील यांना विजयी होण्यास कोणतीही अडचण दिसत नाही, असं स्थानिक राजकीय जाणकार सांगत आहेत। म्हणजे फिक्स निवडून येतील असं भाजपाचे पुढील नेते आहेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आक्रमक नेते आशिष शेलार। म्हणजे आशिष शेलार हे भाजपाचे आक्रमक नेते आहेत। शिवाय त्यांनी वांद्रे पश्चिम या मतदारसंघात गेल्या 10 ते 15 वर्षांच्या काळात आपला चांगला होल्ड बसवल्याचं दिसून आलेलं आहे। 2014 व 2019 सलग 2 वेळा त्यांनी इथून विजय मिळवलेला आहे। शिवाय जवळपास 10 वर्ष सत्तेचं पाठबळ मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ देऊन या मतदारसंघात आपली पकड अजून मजबूत केल्याचं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात। म्हणजे 2019च्या निवडणुकीत शेलार 74,816 मतं मिळवून विजय झाले होते। त्यावेळी काँग्रेसचे आसिफ झाकेरिया यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती। त्यावेळी या दोघांतील विजयाचं अंतर 26,507 मतांचं होतं। म्हणजे यावेळी पुन्हा आसिफ झाकेरिया आणि शेलार यांच्यात लढत होत असून यावेळी एकंदरीतच राजकीय परिस्थिती बघता शेलार हे यावेळी येथून विजयाची हॅट्रिक साधतील असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतायत। म्हणजे फिक्स निवडून येतील असे भाजपाचे पुढील नेते आहेत मंगल प्रभात लोढा।
मंडळी, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या मलबार हिल या विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी गेल्या सलग 3 टर्ममध्ये दमदार विजय मिळवलेला आहे. प्रत्येक वेळा त्यांचं विजयाचं मार्जिन इथून जास्तच दिसून आलेलं आहे. त्यामुळं एक प्रकारे हा मतदारसंघ सध्या भाजपाचा बालेकिल्ला झाल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत. म्हणजे यावेळी चौथ्यांदा मंगलप्रभात लोढा हे भाजपाकडून इथून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून भैरूलाल चौधरी हे रिंगणात आहेत. पण मंडळी, एकंदरीतच या मतदारसंघातील लोढा आणि भाजपाचा होल्ड बघितला तर लोढा यांना इथून जिंकून येण्यास काही अडचण दिसत नाही, असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतात. मंडळी, फिक्स निवडून येतील असे भाजपाचे पुढील नेते आहेत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले. मंडळी, छत्रपती घराण्यातील शिवेंद्रराजे भोसले हे सातारा या मतदारसंघातून सध्या विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. मंडळी, साताऱ्यातील निवडणूक ही कोणत्याही राजकीय पक्षाऐवजी छत्रपती घराण्याभोवती फिरत असल्याचं नेहमीच दिसून आलेलं आहे. छत्रपती शिवेंद्रराजे किंवा छत्रपती उदयनराजे हे कोणत्याही पक्षात असले तरी जनता त्यांना निवडणुकीत भरघोस मतदान करत असल्याचं आजपर्यंत दिसून आलेलं आहे. अशातच गेल्या काही वर्षात शिवेंद्रराजे व उदयनराजे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष दिसून आला होता. पण अलीकडच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यामध्ये शिष्टाई करून हा संघर्ष मिटवलेला आहे आणि सध्या उदयनराजे हे सुद्धा शिवेंद्रराजे यांचा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे या दोघांची एकत्रित ताकद बघता महाविकास आघाडीच्या अमित कदम यांना हरवणं शिवेंद्रराजे यांना सहज साध्य आहे, असं राजकीय जाणकार सांगत आहेत. म्हणजे एकंदरीतच या मतदारसंघातून सलग चौथ्या वेळा शिवेंद्रराजे जिंकतील असा ठाम विश्वास स्थानिक राजकीय जाणकार सध्या व्यक्त करताना दिसत आहेत. मंडळी, फिक्स निवडून येतील असं भाजपाचे पुढील नेते आहेत सुधीर मुनगंटीवार. मंडळी, भाजपाचे महाराष्ट्रातील एक प्रमुख नेते व विद्यमान मंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार हे बल्लारपूर या विधानसभा मतदारसंघातून गेली 3 टर्म सलग जिंकून आलेले आहेत. शिवाय या 3ही टर्मला मुनगंटीवार यांचं विजयाचं मार्जिन जास्त असलेलं दिसून आलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच हा मतदारसंघ भाजपाचा सध्या बालेकिल्ला झाल्याचं दिसून येते. शिवाय 10 वर्ष सत्तेचं पाठबळ असताना सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारसंघातील अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना आपल्याकडे जोडून घेऊन त्यांना बळ दिल्याचं सांगण्यात येते. त्यामुळं या विधानसभेला महाविकास आघाडीकडून उमेदवार असलेले संतोष सिंग रावत यांचं आव्हान परतवून लावणं मुनगंटीवार यांना सहज शक्य आहे, असं स्थानिक राजकीय जाणकार सांगत आहेत. मंडळी, फिक्स निवडून येतील असं भाजपाचे पुढील नेते आहेत गणेश नाईक. मंडळी, ऐरोलीमध्ये नाईक पिता पुत्रांची जबरदस्त राजकीय ताकद असल्याचं आजपर्यंत दिसून आलेलं आहे. 2009 व 2014 मध्ये गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक तर 2019ला स्वतः गणेश नाईक इथून निवडून आलेले आहेत. म्हणजे या मतदारसंघातून 3ही वेळेला नाईक पिता पुत्रांनी जास्त मार्जिन घेऊन हा मतदारसंघ जिंकलेला दिसून आला. 2019ला तर तब्बल 78,491 मतांचं मार्जिन घेऊन गणेश नाईक यांनी हा मतदारसंघ जिंकला होता. म्हणजे इथे नाईक यांच्या कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं असून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर गेले अनेक टर्मला नाईक परिवार इथे राज्य करत आहे. म्हणजे यावेळी गणेश नाईक पुन्हा भाजपकडून इथून निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे MK मडवी हे रिंगणात असतील. मंडळी, असं असलं तर एकंदरीतच नाईक यांची या भागातील राजकीय ताकद आणि कार्यकर्त्यांची भक्कम फळी बघता नाईक यांना इथून विजयाला कोणतीही अडचण येणार नाही, असं स्थानिक राजकीय जाणकार सांगतायत. मंडळी, फिक्स निवडून येतील असं भाजपाचे पुढील नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील. मंडळी, महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर आपलं वर्चस्व राखून असणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक नेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांच्या पारंपरिक शिर्डी या मतदारसंघातून यावेळी पुन्हा एकदा भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. म्हणजे गेल्या 3 निवडणुकीमध्ये विखे पाटील यांनी इथून जास्त मार्जिननं एक हाती विजय मिळवलेला दिसत असून येथे कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा विखे यांचं नाणं जास्त चालत असल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणजे यावेळी इथून विखे पाटील यांच्यासमोर महाविकास आघाडीच्या प्रभावती घोगरे यांचं आव्हान असेल. पण एकंदरीतच इथली राजकीय परिस्थिती आणि विखे पाटील यांचा या मतदारसंघावर एक हाती असलेला होल्ड हे बघता इथून विखे पाटील यांच्या विजयाला कोणतीही अडचण येणार नाही, असं स्थानिक राजकीय जाणकार सध्या सांगताना दिसत आहेत. मंडळी, फिक्स निवडून येतील असे भाजपाचे पुढील नेते आहेत संभाजी पाटील निलंगेकर. मंडळी, अगदी कॉलेज शिकण्याच्या वयात राजकारणात प्रवेश करून माजी मुख्यमंत्री असलेल्या आपल्या आजोबांचाच पराभव करून राजकारणात दमदार प्रवेश केलेले संभाजी पाटील निलंगेकर यावेळी पुन्हा एकदा भाजपाकडून निलंग्यामध्ये निवडणूक लढवत आहे. 2004 पासून 2024 पर्यंत तब्बल 20 वर्ष ते या भागातून राजकारण करत आहेत. या 20 वर्षात ते 2004, 2014 व 2019 अशा 3 वेळेला इथून आमदार राहिलेले आहेत. आपल्या 3 टर्मच्या आमदारकीमध्ये त्यांनी आपल्या मतदारसंघाकडे सगळ्याच दृष्टीनं चांगलं लक्ष दिल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. शिवाय फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते, त्यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांचं मजबूत जाळं विणल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. शिवाय त्यांच्या घराण्याला राजकीय लिगसी आहे, त्यामुळं पारंपरिक जोडले गेलेले हजारो कार्यकर्ते त्यांच्या मागे सध्या ठामपणे उभे आहेत असं चित्र दिसून येते. शिवाय युवकांसोबत सहजपणे कनेक्ट होणं हा त्यांचा USP असल्याचं पत्रकार सांगतात. म्हणजे यावेळी त्यांच्या विरुद्ध काँग्रेसकडून अभय साळुंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वारसदार असलेल्या अशोकराव पाटील निलंगेकर यांना काँग्रेसने यावेळी उमेदवारी नाकारली. त्यामुळे पारंपरिक निलंगेकर समर्थक नाराज झाल्याचे सांगण्यात येतं. मंडळी, गेल्या 10 वर्षापासून विद्यमान आमदार असलेले संभाजी पाटील निलंगेकर यांची मतदारसंघातील ताकद, शिवाय अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या नाराज समर्थकांचा काँग्रेसच्या उमेदवाराला बसणारा संभाव्य फटका, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर यावेळी
निलंग्यामधून विद्यमान आमदार असलेले संभाजी पाटील निलंगेकर यांचा विजय निश्चित आहे, असं स्थानिक राजकीय पत्रकार सांगतात. मंडळी, सध्याच्या प्रचंड अस्थिर राजकारणाच्या परिस्थितीत सुद्धा भाजपाचे हे 10 नेते यावेळी फिक्स निवडून येतील असं राजकीय जाणकार सांगत आहेत. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं? भाजपाचे हे 10 नेते फिक्स निवडून येतील का, की यापैकी कोणाला विजय मिळवण्यास अडचण होईल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.